सिंदेवाही चिमूर मार्गावर शुक्रवारी 4:30 वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला। रत्नापूर फाट्याजवळ रेतीने भरलेल्या एका भरधाव ट्रॅक्टरने एसटी बसला जोरदार धडक दिली। या अपघातात बसमधील 35 प्रवासी थोडक्यात बचावले असून मोठी दुर्घटना टळली आहे। चिमूर आगाराची बस सिंदेवाहीकडून चिमूरकडे जात होती। दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास रत्नापूर फाट्याजवळ पोहोचताच चौरस्त्यावर रत्नापूरकडून येणाऱ्या रेती ट्रॅक्टरने बसच्या बाजूला भीषण धडक दिली। ही धडक इतकी जोरदार होती की बसचा मागील भाग क्षतिग्रस्त झाला। अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान राखून त्याला अडवले। त्यानंतर पुन्हा ट्रॅक्टर घटनास्थळावरून घेऊन गेला होता। घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। दरम्यान प्रवाशांना तब्बल 1.5 तास ताटकळत राहावे लागले। त्यानंतर दुसऱ्या बसने त्यांचा प्रवास पूर्ण करण्यात आला। या अपघातामुळे परिसरात खळबळ माजली असून ट्रॅक्टरमधील रेती वैध होती की अवैध असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। भरधाव वेगाने धावणाऱ्या या अनियंत्रित ट्रॅक्टर्सवर पोलीस आणि प्रशासन आता काय कठोर कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।